मुदखेड शहरात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 69व्या महापरिनिर्वाण दिनी अभिवादन। भारतीय घटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 69व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त दिनांक 6 डिसेंबर रोजी शहरातील विविध ठिकाणी महामानवास विनम्र अभिवादन करण्यात आले। शहरातील भीमनगर, लुबिनीनगर, अशोकनगर, नवी आबादी, समतानगर, सिद्धार्थनगर, शासकीय कार्यालय, शाळा, विद्यालय यासह अनेक ठिकाणी महामानवाला अभिवादन करण्यात आले। तसेच शहरातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या नियोजित पुतळ्याच्या ठिकाणी बौद्ध उपासक उपासिका, समता सैनिक दल यांच्या प्रमुख उपस्थितीत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या तैलचित्रास पुष्पहार अर्पण करून त्रिशरण पंचशील ग्रहण करून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना विनम्र अभिवादन करण्यात आले। यावेळी बौद्ध उपासक उपासिका, बालक बालिका, समता सैनिक दल, सामाजिक कार्यकर्ते व विविध पक्षातील पदाधिकारी, पत्रकार बांधव यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होते। या अभिवादन कार्यक्रमास मुदखेड पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक BR कांबळे यांच्यासह पोलीस कर्मचारी आणि होमगार्ड कर्मचारी यांची उपस्थिती होती। शहरातील सर्व नागरिकांनी एकत्र येऊन महामानवाला आदरांजली अर्पण केले आणि सामाजिक ऐक्य व समतेचा संदेश दिला। सर्वांना विनंती अर्पण करण्यासाठी हा इथे जो आपले श्रद्धास्थान आहे, हे श्रद्धास्थान म्हणजेच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा या ठिकाणी निर्माण करायचा आहे आणि म्हणून हे श्रद्धास्थान, हे पूजनीय स्थान आता जवळजवळ आपण 30 ते 35 वर्षापासून या ठिकाणी आपली श्रद्धा
आपण अर्पण केलेली आहे आणि म्हणून आपण सर्वजण श्रद्धेनं या ठिकाणी येत आहोत. म्हणून बौद्ध उपासक आणि उपासिकांनो या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा होणार आहे. तेव्हा आपण जी भावपूर्ण श्रद्धांजली आपल्या पित्याला आपल्या बापाला अर्पण करण्यासाठी, बघा किती दुःखाचा दिवस आहे. कुणाही शोर केलेला नाही, रस्त्याने येत असताना कोणा गलका केला नाही, कोणत्या प्रकारचा नारा पुकारला नाही. फक्त श्रद्धांजली गीत समोर वाजत होत आणि त्याचे लेकर, त्या बापाचे लेकर हातात मेणबत्ती घेऊन ते आपल्या पित्याला श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी या ठिकाणी येत होते. म्हणून उपासक आणि उपासिकांनो, जे आपले बांधव चैत्यभूमी मुंबईला सागराच्या काठी आपल्या बापाला तिथे श्रद्धांजली वाहण्यासाठी गेलेले आहेत, परंतु आपण सुद्धा आपल्या श्रद्धास्थानी येऊन आपण सुद्धा या ठिकाणी त्या बाबासाहेबाला श्रद्धांजली म्हणजे भावपूर्ण श्रद्धांजली